नमस्कार. जयम विशेष मध्ये मी तेजल नांगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मालदीवचा मुद्दा सध्या मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. मालदीव सरकारने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल अपमानजनक पोस्ट केल्याबद्दल 3 मंत्र्यांना निलंबित केल्याचं समजतंय. मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतातील नावाजलेले व्यापारी आणि उद्योगपती चांगलेच संतापलेत. अनेक बडे उद्योगपती, अभिनेते, राजकारणी या संदर्भात समाज माध्यमात पोस्ट करतात. याचा मालदीवला मोठा फटका बसतोय. मालदीवची अर्थव्यवस्था आणि पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला आहे, कारण की मालदीवची अर्थव्यवस्था ही जवळपास 70 ते 80% ही फक्त पर्यटनावर अवलंबून आहे आणि इतर तर मोठ्या प्रमाणात मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. आणि त्याच्या मंत्र्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इज माय ट्रिपने एक मोठं पाऊल उचललंय. त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केल्या. दरम्यान मालदीवमधल्या 8000 बुकिंग आणि 2500 फ्लाईट रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे भारतीयांनी नेहमीप्रमाणे राष्ट्रप्रथम हे जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. पर्यटन कंपन्यांनी मालदीवच्या सहली आता रद्द केलेल्या आहेत. दरम्यान हा वाद सुरू झाला तो दिवस होता 2 जानेवारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली. यावेळेस त्यांनी अनेक फोटो शेअर केले होते, व्हिडिओ शेअर केले होते आणि यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की साहसप्रेमींनी एकदा लक्षद्वीपचाही त्यांच्या यादीमध्ये समावेश करावा. आणि मोदींच्या या आवाहनानंतर गुगल सर्चमध्ये लक्षद्वीपसाठी लोकांची वाढती आवड दिसून आली. जगभरात लक्षद्वीप संदर्भात गुगलवर लोक सर्च करू लागली आणि गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी लक्षद्वीपबद्दल सर्च करत 20 वर्षांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमात टाकलेल्या व्हिडिओमध्ये वोकल फॉर लोकल तसेच भारताच्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी होतानाही आपण बघतोय. मात्र या व्हिडिओवर आक्षेपार्ह वक्तव्य करणं मालदीव सरकारला चांगलंच भोवलेलं आहे. समाज माध्यमांमध्ये बॉयकॉट मालदीव ही मोहीम सुरू झालेली आहे. आता सर्व भारतीयांनी एकत्र येत मालदीवला चांगलाच फटका दिलेला आहे आणि समाज माध्यमांवर सध्या बॉयकॉट मालदीव हे ट्रेंडिंग सुरू आहे आणि याचा चांगलाच फटका मालदीवला बसलेला आहे. दरम्यान याची सावरासावर करण्यासाठी मालदीव सरकारने आपले 3 मंत्री मरियम श्रिवना, मालशा शरीफ आणि महजूम मशीद यांच्या विरोधात कारवाई केली. या 3 मंत्र्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर भारत सरकारने हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइझ्झू या सरकारसमोर उपस्थित केला. यावेळेस मालेमध्ये भारताच्या भारतीय उच्चायुक्तांनी या मंत्र्यांवर कठोर टिप्पणी करत आक्षेप नोंदवणं आणि त्यानंतर मालदीवच्या सरकारने या 3घांनाही निलंबित केल्याची माहिती समोर आलेली आहे. मोहम्मद मुइझ्झू या सरकारला हा विषय वाढवायचा नाहीये, कारण त्यात त्यांचंच नुकसान आहे आणि म्हणून त्यांनी झटपट अशी निलंबनाची कारवाई करत शहाणपण दाखवलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसतोय. सर्वप्रथम तर सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. त्यानंतर आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी जाणाऱ्या फ्लाईट आणि हॉटेल बुकिंग रद्द केलेत आणि सहली रद्द केलेल्या आहेत. आपल्याला माहितीच आहे की मालदीवचा 70% व्यापार, व्यवसाय, अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर चालते आणि त्यातही मोठा वाटा हा भारताचा आहे. आणि आता भारतानेच बॉयकॉट मालदीव अर्थात मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकत त्यांना मोठा फटका दिलाय. भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलवून घेतलं होतं. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते स्पष्टीकरण देण्यासाठी. सध्या नेटकऱ्यांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केलेला आहे.
आता पीएम मोदींनी देखील लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसतोय. सर्वप्रथम तर समाज माध्यमांवर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आणि आता आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवच्या सहली तर रद्द केलेल्या आहेत, पण सोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनी सुद्धा हा ट्रेंड फॉलो केलेला आहे. पीएम मोदींनी लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आणि मालदीवला प्रत्युत्तर म्हणून अनेक अभिनेते, नामवंत व्यक्ती यांनी लक्षद्वीप आणि भारतातील बेटांच्या हितासाठी पुढाकार घेत पीएम मोदींचं लक्षद्वीप प्रमोट करणं याला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारताला देखील ट्रोल करण्यास मालदीवने सुरुवात केली. त्यामुळे आता समाज माध्यमांवर मालदीव बॉयकॉट अर्थात मालदीववर बहिष्कार ट्रेंड करतोय आणि यावेळेस अभिनेता जॉन इब्राहिम, अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर, कंगना रनौत या सगळ्याच बड्या सेलिब्रिटींनी समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला आणि मालदीववर बहिष्कार टाकलेला आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की फक्त भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला. मात्र फक्त गोष्ट तिथेच थांबत नाहीये. भारतीयांनीच नाही तर मालदीवमधला विरोधी पक्ष असलेला मालदीव नॅशनल पार्टीनेही भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मालदीव सरकारचा विरोध केलेला आहे. मालदीवमधल्या अनेक मोठ्या नेत्यांनी आणि मालदीवच्या पूर्व राष्ट्रपतींनी मालदीवच्या विद्यमान सरकारच्या या कृतीचा निषेध व्यक्त केलेला आहे. याचं कारण म्हणजे भारताने मालदीवला संकटात वेळोवेळी दिलेला हात आणि सर्वप्रथम दिलेला हात. भारताने नेहमीच मालदीवला मदतीचा हात दिलेला आहे. भारताने मालदीवसाठी काय काय केलेलं आहे पाहूयात सविस्तर. 1988 साली मालदीवमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी भारतीय वायुदलाने ऑपरेशन कॅक्टस राबवलं. 2014 साली मालदीवच्या लोकांना प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळेस 2014 साली ऑपरेशन नीर भारताने राबवलं. कोरोना काळात कोणीही मालदीवला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हतं, त्यावेळेस भारताने सर्वप्रथम हात पुढे करत कोरोना काळात ऑपरेशन संजीवनी राबवलं. अनेक भारतीय डॉक्टर आणि शिक्षक मालदीवच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतायत. मालदीवच्या पायाभूत सुविधांसाठी भारताने वेळोवेळी मोठी मदत केलेली आहे. मालदीवच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारताकडून नेहमी शिष्यवृत्तीही देण्यात येते. मालदीवच्या पर्यटन क्षेत्रात भारताचा सर्वात मोठा वाटा आहे. तर मालदीवला वेळोवेळी भारताने मदत केलेली आहे आणि त्याचंच एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 2014 मधलं नीर ऑपरेशन. 2014 मध्ये मालदीवमध्ये पाणी संकट निर्माण झालं होतं, त्यावेळेस मालदीवला भारताकडे मदत मागावी लागली. भारत सरकारने मालदीवला या संकटातून बाहेर काढलं होतं. मालदीवची राजधानी मालेमध्ये आरओ प्लांट खराब झाल्याने पाणी संकट निर्माण झालं होतं. संपूर्ण शहर पाण्याच्या एका थेंबासाठी इकडे तिकडे फिरत होतं आणि त्यावेळेस मालदीवने भारत सरकारकडे मदत मागितली आणि त्यावेळेस सुषमा स्वराज यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री त्या होत्या आणि परराष्ट्र सचिव जयशंकर होते. सुषमा स्वराज यांनी गरजवंतांना तात्काळ मदत करायच्या सूचना दिल्या आणि मालदीवच्या विषयातही त्यांनी तात्काळ मदत पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळेस पंतप्रधान मोदींशी त्यांनी लगेचच बातचीत केली आणि मालदीवला मोठ्या प्रमाणात पाणी पाठवण्यात आलं आणि ते सुद्धा भारतीय वायुदलाने. हे पाणी जवळपास 100 TMC पाण्याची आवश्यकता तिथे होती आणि हे सर्व पाणी भारतीय वायुदलाने मालदीवमध्ये पोहोचवलेलं होतं. भारतीय वायुदलाच्या 3 C-17 आणि 3 IL-76 विमानांची तैनाती मालदीवमध्ये करण्यात आली होती आणि बाटलीत बंद केलेलं पाणी दिल्लीच्या अराक्कोणम इथून मालेलामध्ये पाठवण्यात आलं होतं. तर कोविड काळामध्ये कोणताही मोठा देश छोट्या छोट्या देशांची मदत करण्यासाठी पुढे धडावत नव्हता. मात्र यावेळेस सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला मदतीचा हात पुढे केला. कोविड दरम्यान भारताने ऑपरेशन संजीवनी मोहीम चालवली. मालदीव सरकारच्या विनंतीनुसार भारताने
विमानातून औषधं आणि उपचार सामग्री तिथे पोहोचवली. आणि इतकंच नाही तर भारतीय सैन्याने व्हायरल टेस्ट लॅब बनवण्यासाठी 14 सदस्यीय मेडिकल पथक मालदीवला पाठवलं होतं. भारत सरकारने जवळपास 5.5 टन इतकं औषध मालदीवला दिलं होतं. आणि इतक्या सगळ्या गोष्टींसाठी आणि अडचणींच्या वेळी भारताने नेहमीच मालदीवसाठी पुढे हात केला आणि सर्वप्रथम पुढे हात करूनही मालदीवने मात्र कृतज्ञपणे वर्तन केलेलं आहे. मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहम्मद मुइझ्झू विजयी झाले. ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी इंडिया आउट ही मोहीम गेल्या काही वर्षांपासून राबवली होती. मोहम्मद मुइझ्झू हे चीनचे समर्थक आहेत, तर मालदीवचे पूर्व राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह हे भारतासोबत मालदीवचे संबंध दृढ करण्यासाठी नेहमीच तत्पर होते. मात्र आत्ताच्या राष्ट्राध्यक्षांनी ते केलं नाही. मालदीवची राजधानी माले या शहराचे महापौर असलेल्या मोहम्मद मुइझ्झू यांनी आपल्या निवडणूक प्रचारामध्ये इंडिया आउटची घोषणा केली होती. मात्र मालदीवचे यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्याकडे भारताचे खंदे समर्थक म्हणून पाहिलं जातं. 2018 पासून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष ते होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच विरोधकांनी त्यांच्यावर इंडिया फर्स्ट नीतीचा अवलंब केला आणि टीका केली आणि त्यांच्या विरोधात निवडणुका जिंकण्यासाठी इंडिया आउट ही मोहीम राबवली. मालदीवला वेळोवेळी मदत करून मालदीवच्या नागरिकांना वेळोवेळी भारताने सहकार्य करून सुद्धा इंडिया आउट या मोहिमेवर यांचा विजय झाला आणि आता मालदीवला हाच भारतद्वेष चांगलाच महागात पडतोय. मालदीव तसाही कर्जात बुडालेला देश आहे. मालदीवने चीनकडून मोठं कर्ज घेतलेलं आहे. राजधानी मालेला आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा पूलही चीनने केलेल्या गुंतवणुकीमधूनच बांधला गेलेला आहे. मालदीववर चीनचं सुमारे $1 अब्ज कर्ज आहे आणि चीनच्या या कर्जातून बाहेर काढण्यासाठी वेळोवेळी भारतानेच वेगवेगळ्या योजनांमधून, पर्यटनामधून, पायाभूत सुविधांच्या मदतीमधून मालदीवला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मालदीव कृतज्ञपणे वागलेला आपण बघितलेलं आहे. दरम्यान मालदीवचं भारताशी हे वागणं त्यांना न परवडणार आहे. भारताशी घेतलेला पंगा हा मालदीवला कधीच न परवडणार आहे. याची कारणं काय आहेत आपण समजून घेऊयात. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवचा GDP पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मालदीवच्या नागरिकांसाठी पर्यटन हे उपजीविकेचं साधन आहे. मालदीवच्या रोजगारात पर्यटनाचं योगदान हे 70% इतकं आहे. भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक मालदीवला जातात, त्यामुळे पर्यटनामध्ये भारताचा वाटा मोठा आहे. 2018 मध्ये 14,84,274 पर्यटक मालदीवला गेले होते. त्यातले 90,474 पेक्षा अधिक पर्यटक हे भारतातूनच गेले होते. 2019 मध्ये भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही चक्क दुप्पट झाली होती. 2019 मध्ये 1,66,030 इतके पर्यटक मालदीवला गेले होते. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये भारत मालदीवचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार आहे. मालदीवमधून भारत स्क्रॅप धातूची आयात करतो. भारत मालदीवला पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सर्वाधिक मदत करतो. मालदीवच्या आरोग्य क्षेत्रात भारताचा वाटा मोलाचा आहे. मालदीवच्या शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा भारतानं भरभरून योगदान दिलेलं आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी करूनही जर मालदीव असाच कृतज्ञपणे वागणार असेल तर भारत हे मालदीवलाच न परवडणारं ठरणार आहे. जेम विशेषमध्ये आणखी एका बातमीचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.